शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी सुभाष बडे तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. या भागाचं नाव आहे पर्सनल असिस्टंट बनवण्याचे तंत्र. आज आपण मोबाईललाच पर्सनल असिस्टंट बनवणार आहोत आणि याचं तंत्र आपण शिकणार आहोत. तर पर्सनल असिस्टंट बनवण्यासाठी आपल्याला जी कला अवगत करायची आहे ती या भागामध्ये अवगत होणार आहे. यामुळे आपण मोबाईलकडून चांगल्या प्रकारे काम करून घेऊन आपल्या मदतीला एक पर्सनल असिस्टंट मिळणार आहे. तर चला तर मग आपण सुरू करूया. आपल्या मोबाईलकडून स्मार्ट पद्धतीने कसे काम करून घ्यायचे आणि हाच मोबाईल आपल्या जास्तीत जास्त उपयोगाचा आहे हे आपल्याला आज सिद्ध होणार आहे. तर चला तर मग सुरू करूया पर्सनल असिस्टंट बनवण्याचे तंत्र. तर आज मी तुम्हाला हे तंत्र शिकवताना एका टूलचा वापर करावा लागेल, एक सॉफ्टवेअर वापरावं लागेल ज्याचं नाव आहे गुगल कीप नोट्स. गुगल कीप नोट्स हे एक जबरदस्त तंत्र आहे जे आपल्याला पर्सनल असिस्टंट म्हणून उपयोगात येऊ शकतं. तर याचा वापर कसा करावा या संदर्भातली माहिती मी तुमच्यासमोर सादर करत आहे. हे पहा, मी इथे गुगल कीप नोट्स नावाचा ॲप्लिकेशन ओपन केला आहे. हा ॲप्लिकेशन गुगलचा स्वतःचा आहे. सोबतच हा पूर्णपणे फ्री आहे लाईफ टाईमसाठी. त्यामुळे हा ॲप आपण सहज वापरू शकणार आहोत. तर याच्या काही अतिमहत्त्वाच्या सेटिंग्स आपण आधी समजावून घेऊ आणि मग याचं प्रॅक्टिकल करून पाहू. तर हा इंटरफेस आपल्याला इथे जो दिसत आहे हा पूर्णपणे तुम्ही जेव्हा नवीन ओपन करता तेव्हा ब्लँक असतो. तर इथे सिम्पलचं साधंसं एक प्लस बटन इथे दिलेलं असेल आणि पूर्ण स्क्रीन ही ब्लँक नवीन कोरी असेल. तर यामध्ये खाली काही आयकॉन दिसत आहेत, 1, 2, 3 आणि 4 एवढे आयकॉन्स. इथे प्लस बटन आणि इथे एक ड्रावर मेनू. अशा पद्धतीने साधासा इंटरफेस, वापरायला सोपं परंतु अतिशय उपयुक्त असं ॲप आहे. यामध्ये आपल्याला सुरुवात करताना कशी आपण सुरुवात करू शकतो, तर जस्ट इथे प्लस बटन क्लिक करायचं आहे. प्लस बटन क्लिक केल्यावर आपल्या इथे टायटल आणि इथे नोट्स अशा प्रकारे इथे टायटल आपण टाईप करायचं आहे. उदाहरणार्थ आपण इथे टाईप करूया ABCD. ओके, अशा प्रकारे मी एक उदाहरण म्हणून टायटल दिलं आहे. इथे नोट्स आपल्याला जे काही लिहायचं असेल ते आपण इथे लिहिणार आहोत. उदाहरणार्थ इथे काहीतरी मी नोट्स लिहितो. नोट्स लिहिण्यासाठी तुम्हाला इथे एक कीबोर्डवरचं माईकचं चिन्ह क्लिक करून टाईप करायचं आहे. आता इथून पुढे मी तुम्हाला टाईप करायला सांगणार नाही. इथून पुढे तुम्हाला गुगल कीप नोट्सच्या सहाय्याने जेव्हा केव्हा तुम्हाला काही नोट्स तयार करायचे असेल तेव्हा ऑडिओ स्वरूपात आपल्याला बोलायचं आहे आणि नोट्स इथे टायपिंग होऊन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही पानंचे पानं, पुस्तकाची पुस्तकं बोलून तुम्ही टायपिंग करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला हा टाईपरायटर म्हणून वापरता येणार आहे. तर इथे आपल्या कीबोर्डवर आपण इथे आधी लँग्वेज इथून चॉईस करायची आहे आणि इथे मराठी लँग्वेज मी चॉईस केलेली आहे. इथे माईकच्या बटनला क्लिक करतो आणि ओके, उदाहरण म्हणून मी एक नोट्स इथे टाईप केली आहे तुमच्यासमोर. मी एकही शब्द प्रॅक्टिकली कीबोर्डवर टायपिंग करत बसलो नाही आणि सेम अशा पद्धतीने तुम्हाला हे करता येणार आहे आणि तुम्ही असंच करायचं आहे. इथून पुढे हाताने कीबोर्डवर टायपिंग करण्याचा धंदा सोडा. आता हा नवीन धंदा जोडा. बोलायचं आणि मोबाईलकडून टाईप करून घ्यायचं अशी आता आपल्याला नवीन पद्धत वापरायची आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा आपण आजपासून प्रभावी वापर करायला सुरुवात करूया. तर बोलून टायपिंग करण्याचं तंत्र तुम्हाला इथे छान वाटलं असेलच. आता यापुढे आणखी काय काय टेक्निक्स या नोट्सला आपण ॲड करू शकतो, कसं वापरू शकतो तर पाहूया.
आता इथे बघा खाली एक प्लस बटन दिसत आहे, इकडे 3 डॉट दिसत आहेत, वरती पिन एक घंटीचं बटन आणि आर्काइव्ह अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तर चला उदाहरण आपण इथे प्लस बटनला क्लिक करूया. प्लस बटनला क्लिक केल्यावर आपण ही इथे नोट्स तयार केली आहे, तर इथे आपण फोटोसुद्धा ॲड करू शकतो. ॲड इमेजला क्लिक करून गॅलरीतील एखादी इमेजसुद्धा ॲड करू शकतो, ड्रॉइंग करू शकतो, रेकॉर्डिंग करू शकतो आणि चेक बॉक्सेस म्हणजेच एखाद्या कार्यक्रमाच्या साहित्याची यादीसुद्धा आपण बनवू शकतो. तर या ठिकाणी आपण एकेका ऑप्शनचा वापर करून आणखी काय करता येऊ शकतं या नोट्समध्ये ते प्रॅक्टिकल पाहूया. आता इथे मी फोटो डायरेक्टली कॅमेऱ्यातून नाही घेणार, ॲड इमेज इथे मी क्लिक करेल. तर चला मी ॲड इमेज या बटनला क्लिक करतो आणि गॅलरीतून आपण एखादी इमेज चॉईस करूया. हे पहा, मी इथे गॅलरीतून एक इमेज चॉईस केली आहे आणि ब्लॅकबोर्ड सारखं इथं आपल्याला काहीतरी दिसत आहे. तर ही जी काही इमेज आहे ही इमेजसुद्धा आपण इकडे ॲड करू शकतो. तर चला मी ॲड करतो. हे पहा, मी या ठिकाणी एक इमेज ॲड केली आहे. गॅलरीतून ही इमेज मी ॲड केली. आता या इमेजबद्दल आपल्याला काही माहिती इथे लिहायची असेल, सांगायची असेल तर ते आपण सांगू शकतो. यावरती आणखी काही एडिटिंग करायची असेल तर ते कसं करता येईल. हे पहा, इथे आपण एक ड्रॉइंग टूल वापरला आहे. आता हा व्हाईट बोर्ड आहे, यावरती आपल्याला हा व्हाईट बोर्डच असेल असं नाही, कोणत्याही प्रकारची गॅलरीतली इमेज आपण इथे घेऊ शकतो. आणि ते पेन, इथे ब्रश आणि इथे आणखी काही गोष्टी आहेत. तर चला आपण पेनाचा जरासा वापर करूया. हे बघा, या पद्धतीने आपण पेनाचा कलर चॉईस करायचा असेल तर आपण या ठिकाणी थोडंसं दाबून होल्ड केलं आणि पेन थोडासा लहान घेतला किंवा मोठा घेतला तर त्याचा मोठा आकार होऊ शकतो. तर हा लहान डॉटवाला आपण घेऊया आणि इथून समजा उदाहरण की ब्लॅक बोर्ड आहे, त्यामुळे आपण समजा येल्लो कलर घेऊया आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू शकतो काही जे पाहिजे असेल ते. जसं की उदाहरणार्थ शाबास गुरुजी. ओके, तर या पद्धतीने आपल्याला जे काही लिहायचं आहे ते आपण लिहू शकतो आणि एक्सप्लेन करून झाल्यावर आपण बॅक येऊ शकतो. या पद्धतीने अशा प्रकारची इमेजसुद्धा आपल्याला ॲड करता येऊ शकते. प्लस आणखी एकदा बटन मी क्लिक करतो. बघा, मी या ठिकाणी एक इमेज ॲड केली, तसंच इथे ड्रॉइंगसुद्धा आपल्याला ॲड करता येणं शक्य आहे. मी क्लिक केलं, ड्रॉइंग केलं, नवीन बोर्ड ओपन झाला आपल्यासमोर. समजा काही गोष्टी आपल्याला ड्रॉइंगच्या मदतीने सांगायचे असतील, जे वर्बली सांगणं शक्य नसेल, तर अशा वेळेला आपल्याला इथे पेनाचा टूल आहे, इथे आपल्याला काय जे सांगायचं आहे ते आपण सांगू शकू. थोडासा मी प्लेन हा वेगळ्या कलरचा घेईल आणि जरासा मोठा घेईल आणि मग इथे आपण काहीतरी एक्सप्लेन करायला सुरू करू आणि जे आपल्याला सांगायचं आहे ते आपण इथे सांगायला सुरू करू. ओके, अशा पद्धतीने जे आपल्याला लिहायचं असेल ते आपण लिहू शकतो. यासाठी टच पेनची गरज पडेल. बेसिक कोर्समध्ये आपण टच पेन कसा बनवायचा याविषयी माहिती पाहिलेलीच आहे. तर मग इथे बघा, एक या ठिकाणी इमेज ॲड दुसरी एक आणखी झालेली आहे आणि ती इमेजेस आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे एकाच नोट्समध्ये आपण प्लस बटनला क्लिक करून एक इमेजसुद्धा ॲड केली, एक व्हाईट बोर्डसुद्धा ॲड केला, त्यावरती काही ड्रॉइंग काही मदतीने एक्सप्लेनेशन केलेलं असेल तर ते आपल्याला इथे सोबत राहणार आहे. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. पण प्रत्येकच वेळेला प्रत्येकच नोट्समध्ये इमेज किंवा व्हाईट बोर्ड ॲड करण्याची आवश्यकता आहेच असं नाही. यानंतर आपण पुढील रेकॉर्डिंग या बटनला क्लिक करून आणखी पुढे काय करता येईल, चेक बॉक्सचं काय करता येईल तर तेही आपण पुढे पाहणार आहोत. तर इथपर्यंत आपल्याला समजलं. आता समजा ही नोट्स आपली तयार झाली आणि या नोट्सबद्दल आपण काहीतरी विश्लेषण आणि इमेजेस वगैरे सगळं जे पाहिजे होतं ते झालं. आता पुढे काय, तर इथे घंटीच्या बटनला जर आपण क्लिक केलं, घंटीच्या बटनला क्लिक केल्यावर आपल्याला इथे रिमाइंड लावता येतो. समजा की आपलं हे समजा एखादा टास्क आहे आणि तो आपला इथे आपण पूर्ण करताना अर्धवट सोडला आहे आणि कधीतरी तो नंतर पुन्हा अमक्या वेळेला आपल्याला पूर्ण करायचा आहे, तर त्यासाठी आपण इथे रिमाइंडरसुद्धा ॲड करू शकतो. तर लॅटर टुडे
किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे रिमाइंडर किंवा आपण पिक डेट अँड टाईम याला क्लिक करून आपण हवी ती डेट चॉईस करू शकतो आणि आपल्याला हा टास्क पूर्ण करण्याची आठवण करून देण्यासाठी रिमाइंडर लावू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रिमाइंडर लावता येतो. पिक अ प्लेस याला मी क्लिक करून दाखवतो. इथे बघा रिमाइंडर लावण्यासाठी आपल्याला काय होतं आहे, इथे ओपन होतो आहे. प्लेस म्हटलं की आपल्याला समजा हा प्लेस कशासाठी आहे की विशिष्ट ठिकाणी गेल्यावर आपल्याला रिमाइंडर येईल. तर याच्यासाठी प्लेस रिमाइंडरसुद्धा लावता येणं शक्य आहे. जसं की मला घरी गेल्यावर या नोटची आठवण यावी, मी कुठेतरी अजून एडिट लोकेशन XYZ एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथे मला ह्या आठवण यावी, या टास्कची आठवण यावी, असं प्लेस वाईजसुद्धा रिमाइंडर आपल्याला लावता येईल. तर अशा पद्धतीने प्लेसचा पण वापर आपण करायचा आहे. तर या पद्धतीने आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर इथे बघा 3 डॉटला क्लिक करूया इकडच्या साईडच्या आणि ते बघा डिलीट, म्हणजे ही नोट्स आपल्याला डिलीट करायची असेल तर आपल्याला डिलीट बटनला क्लिक करता येईल. हिलाच डुप्लिकेट करून काही चेंजेस थोडेफार करून वेगळी बनवायची असेल तर मेक अ कॉपी म्हणजे डबल करता येईल. सेंड जर म्हटलं तर आपण ही नोट इतरांना शेअर करू शकतो गुगल व इतर ठिकाणी सोशल मीडियावर. आणि कोलॅबोरेटर या ऑप्शनचा वापर करून आपण आपल्यासारख्या दुसऱ्या एखाद्या मित्राला, मैत्रिणीला किंवा सहकारी शिक्षकांना आपण याच नोट्सवरती एकत्र काम करण्यासाठी कोलॅबोरेशनसुद्धा करू शकतो. म्हणजे कोलॅबोरेटला जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी त्या व्यक्तीचा ईमेल ID जर दिला तर आपण या नोट्सवर एकत्र 4, 5, 10 जण काम करू शकतो. आणि त्याचा ईमेल ID इथे टाका त्या व्यक्तीचा आणि इथे सेव्ह म्हणा. तर यावेळेला ऑटोमॅटिक त्यांना एक ईमेलवर नोटिफिकेशन जाईल आणि त्याला क्लिक केल्यावर या नोट्सवरती ते सुद्धा तुम्हाला लिहायला, ही नोट्स आणखी सुंदर बनायला किंवा एखादं टास्क आहे जे तुम्हा दोघांना, तिघांना, चौघांना, 5 जणांना एकत्र करायचं असेल तर त्यासाठी मात्र या कोलॅबोरेशनचा उपयोग करता येईल. यानंतर आपण लेबल्स, तर लेबल्स म्हणजे काय आणि ते कसे तयार करून त्याला लेबल म्हणजेच की जसं एखादं फोल्डर आपण कॉम्प्युटरमध्ये तयार करतो आणि वेगवेगळ्या सारख्या असणाऱ्या गोष्टी आपण एका वेगळ्या फोल्डरमध्ये, दुसऱ्या सारख्या असणाऱ्या गोष्टी एका फोल्डरमध्ये, अशा पद्धतीने जी आपण विभागणी करतो ती विभागणी या नोट्समध्ये करण्यासाठी याच फोल्डरला लेबल असं नाव आहे. लेबल म्हणजेच फोल्डर. ओके, तर आपल्याला सवय असते फोल्डरची, पण इथे नाव मात्र थोडंसं चेंज आहे. तर इथे लेबल्स, तर मी लेबल्सला क्लिक करतो. लेबल्सला क्लिक केल्यावर मी ऑलरेडी लेबल तयार केलेले आहेत. हे लेबल कुठे तयार करता येतात हे मी तुम्हाला दाखवेलच, परंतु अशा प्रकारचे लेबल्स मी तयार करून ठेवलेले आहेत. मग मला या लेबल्स म्हणजेच फोल्डरसारखा या लेबलचा उपयोग होतो. मग मी समजा अबाउट शहबाज गुरुजीला क्लिक केलं आणि इथे मी जर का आता क्लिक केलं तर ही माझी आत्ताची नोट्स या फोल्डरमध्ये जमा होईल, शहबाज गुरुजी. पण मला सध्या आता या फोल्डरमध्ये नाही द्यायची आहे म्हणून मी इथे लेबलला क्लिक नाही करत. पण हे लेबल कसे तयार करतात आणि अतिशय उपयुक्त ही कॅटेगरी आहे लेबलची, तर ती बनवतात कशी ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता यानंतर हे पिनचं जे चिन्ह आहे, तर पिन चिन्ह कशासाठी आहे की आपण वेगवेगळ्या नोट्स जर बनवत गेलो आणि मग या ठिकाणी हे जे नोट्स आहेत इथे, तर पिन केल्यानंतर आपण वेगवेगळ्या नवीन नोट्स बनवल्या की त्या सर्वात वरती येतात, जुन्या नोट्स खाली जातात. पण एखादी 2, 3, 4, 5 अशा महत्त्वाच्या नोट्स असतील तर तुम्ही त्याला जर पिन लावली तर पिन लावल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर बनवलेल्या ज्या नोट्स असतील त्याच्या खालीच राहतील, त्याच्या वर नाही येणार. पिन लावलेल्या सर्व नोट्स ह्या सर्वात वरती नेहमी राहतील, जेणेकरून तुम्हाला गुगल कीप नोट्स ओपन केल्याबरोबर त्याचा लगेच म्हणजे सराव किंवा त्याचा उपयोग किंवा त्याचा वारंवार उपयोग करावा लागत असेल तर त्याला तुम्ही पिन जोडायची आहे, पिन अटॅच करायची आहे. चला आपण एक नवीन आणखी एक याच्यातलाच एका फंक्शनचा वेगळ्या पद्धतीने वापर करूया. ही झाली नोट्स आणि त्याबद्दलचे इमेजेस वगैरे. आता मी प्लस बटनला क्लिक करतो आणि या इथे क्लिक करून समजा इथे आपल्याला चेक बॉक्स बटनला क्लिक करायचं आहे. चेक बॉक्स बटनला क्लिक केल्यावर नेमकं काय करता येतं तर आपल्याला यादी बनवता येते. मग ती यादी एखाद्या शाळेत होणाऱ्या कार्यक्रमांच्या लागणाऱ्या साहित्याची असू शकते, तुमच्या घरगुती एखादा प्रोग्राम असेल त्याला लागणाऱ्या साहित्याची यादी असू शकते, किंवा आपण बाजारातून सामान आणतो, मार्केटला जातो त्याची यादी असू शकते. अशा कोणत्याही प्रकारची यादी जर बनवायची असेल तर आपल्याला या टूलचा उपयोग होतो. कोणत्या? चेक बॉक्स. किंवा आपल्याला काही कामं आहेत दिवसभराची, ती कामं आपल्याला एकानंतर एक पूर्ण करून त्याचं सॉर्टिंग करायचं असेल तर मात्र आपल्याला चेक बॉक्सचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ बघा, आपल्याला कामाची यादी आहे. मी इथे असं काहीतरी पहिलं काम, दुसरं काम किंवा दुसरा टास्क, जी काही यादी असेल, आपल्या दुकानाची यादी, घरातल्या कामाची यादी किंवा आपल्या शाळेतल्या एखाद्या विविध कार्यक्रमासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी, अशा विविध प्रकारे हे कामं पण असू शकतात. आपले दिवसभरात असणारी कामं आपल्याला आठवणीत राहत नाहीत, तर मग हे सर्व कामं, आता मी मराठीत पण इथे कामं काही टाईप करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की यस, हे मराठीत पण जमू शकतं. हे बघा, अशी कामाची यादी, हे उदाहरण आहेत. मी काही टायपिंग नाही करत आहे, अंदाजे काहीतरी लिहितो आहे. परंतु तुम्हाला टायपिंग करण्याची सवय आता जराशी कमी करायची आहे आणि हळूहळू ती पूर्ण बंदकडे न्यायची आहे. अगदी मोजक्या योग्य ठिकाणीच फक्त तुम्हाला टायपिंग करायची आहे. बाकी सर्व व्हॉइस टायपिंगच करायची आहे. प्रत्यक्ष बोटाने टायपिंग करायचं बंद करा. तर अशा पद्धतीने इथे हे सगळं काम आपण केलं. आता ह्या चेकबॉक्सचा उपयोग कसा होतो? उदाहरणार्थ माझं हे पहिलं यादीतलं एखादं सामान आहे, ते मी आता ॲड केलं आहे. त्याला मी क्लिक करेल. हे बघा, मी त्याला राईट क्लिक केल्यावरती आलं कुठे बघा, इथे खालच्या बाजूला. आणखी दुसरं हे जर टास्क आहे, समजा माझं काम आहे ते पूर्ण झालं आहे, तर मी ह्याला क्लिक केलं तर ते खालच्या बाजूला याच्यावर काठ पण मारलेलं आहे. ते सामान किंवा ती यादी किंवा ते काम, टास्क, तो आपल्याला इथे दिसतो आहे. म्हणजे त्याला कट झालेलं सुद्धा दिसतं आहे. तर या पद्धतीने एक एक टास्क आपण क्लिक करत करत तो कंप्लीट करू शकतो. किंवा आपण आधीच एक यादी बनवली आणि त्या यादीमध्ये आपण काही गोष्टी ॲड करत आहोत आणि ती यादी कंप्लीट होत आहे, तर आपण अशा पद्धतीने कंप्लीट करू शकतो. आणि बघा, आपल्या शाळेमध्ये जेव्हा प्रोग्राम असतो तेव्हा मोठीची मोठी यादी आपण समजा तयार केलेली असेल, तर कोणाला हे काम आणायचे, कोणाला ते काम करायचं आहे, कोणाला अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं वाटून दिली, तर ती कामं वाटून दिलेली ज्याने त्यांनी पूर्ण केल्यावर असा चेकबॉक्स क्लिक केला की ऑटोमॅटिक सगळ्यांना दिसतं की हे काम पूर्ण झालं आहे. मग सगळ्यांना कधी दिसेल? इथे आपल्याला कोलॅबरेट करावं लागेल. हे काम जे आहे काय करावं लागेल? कोलॅबरेट. मग जेवढ्या सहकारी शिक्षकांसोबत आपण हे कोलॅबरेट करू, सर्वजण एकत्र या यादीवर जेव्हा काम करतील, तेव्हा ज्याने आपण काम पूर्ण केलं त्याने राईट टिक केले की बाकीच्यांना दिसतं की वा, यांचं काम हे पूर्ण झालं आहे, आता एवढं काम राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने 4, 5, 10 जण एकत्र येऊन सुद्धा कोलॅबरेट करून एक यादी कंप्लीट करू शकतात किंवा त्यावरती चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. तर अशा पद्धतीने या गुगल नोट्स, कीप नोट्सचा वापर आपण करून पाहिला. आता चला, ही यादी संदर्भात आपण उपयोग पाहिला. आता आणखी एक उपयोग वेगळा पाहूया. पुन्हा मी बघा, ही प्लस बटन क्लिक करून एक साधारणशी सिंपलशी नोट इथे क्लिक केली होती, ज्याच्यामध्ये इमेज एक ॲड केली आणि एक व्हाईट बोर्डसारखा एखादा एक डिस्प्ले करून काहीतरी मला मॅन्युअली ड्रॉईंग करून दाखवायचं होतं, ते सुद्धा ॲड करून तुम्हाला दाखवलं. आता इथे चेकबॉक्सचा उपयोग करून एखादे काम, एखादी यादी, एखादा टास्क किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टास्क कसे आपण ॲड करून त्याला संपवू शकतो, ते पण आपण इथे दाखवलं आहे. कोलॅबरेट हा सगळ्याच म्हणजे नोट्समध्ये तुम्हाला वापरता येणार आहे. मी प्लस बटन क्लिक करून आणखी एक प्रयोग तुम्हाला वेगळा दाखवतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादी इमेज आहे आणि त्या इमेजमधला टेक्स्ट तुम्हाला वेगळा सेपरेट करायचा आहे. तर सेपरेट करण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला खूप छान असा एक उपयुक्त टूल आहे. इथे मी क्लिक करतो पहा आणि तुम्हाला दाखवतो. ॲड इमेज क्लिक करूया आपण आणि गॅलरीतून एक इमेज चॉईस करूया. तर गॅलरीतून आपण एक इमेज इथून बघूया कोणती घ्यायची आपण. उदाहरणार्थ एखाद्या इमेजमध्ये आपल्याला काहीतरी टेक्स्ट आहे आणि तो आपल्याला सेपरेट सॉफ्ट कॉपीमध्ये हवा आहे. तर तशा प्रकारे एखादी इमेज मी इथून चॉईस करतो. ओके, तर समजा माझ्या गॅलरीमध्ये ही एक इमेज आहे आणि ह्याच्यातला टेक्स्ट मला काढून घ्यायचा आहे. तर मी ह्याला क्लिक करेल आणि ही इमेज जी आहे तर ती मी ओपन करतो. ओपन होईल. हे बघा, इमेज या ठिकाणी आलेली आहे. इथे इमेज आल्यानंतर आपण या ठिकाणी क्लिक करूया. इथे पहा, या इमेजवर आपण क्लिक करूया. बघा, मी इमेजवर क्लिक केलं, इमेज एका सेपरेट पेजवर ओपन झाली आणि इथे आपण 3 डॉटला क्लिक करायचं आहे, मोर ऑप्शन म्हणतात, आणि ते ग्रॅब इमेज टेक्स्टला आपण क्लिक करूया आणि इथे थोडंसं बॅक घेऊया. हे बघा, आपण या ठिकाणी हा जो टेक्स्ट आहे तो डायरेक्टली सेपरेट केलेला आहे जशाच्या तसा. इतक्या सुंदर पद्धतीने आपण काही एका क्लिकमध्ये
या पूर्ण टेक्स्टला सेपरेट करून घेतलं. असं आपण या स्मार्ट पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करू शकतो. कधीकधी आपल्या या इमेजवरच जर का मुलांना समजून सांगण्यासाठी किंवा कोणाला तरी या इमेजबद्दल आणखी एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा आपण इथे या इमेजवर समजा क्लिक केलं आणि ते या ड्रॉइंगच्या टूलला क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी ड्रॉइंगला क्लिक करायचं आहे. हे पहा, ड्रॉइंगला क्लिक केल्यावर ही इमेज ऑटोमॅटिक मोठी होते आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे लिहिणं शक्य होत आहे. ओके, गरज असेल तर आपण याचा उपयोग करायचा आहे, नसेल गरज तर नाही केला तरी चालू शकतो. तर या पद्धतीने मी 3 डॉटला पुन्हा क्लिक करतो आणि या ठिकाणी सेंड म्हणजे ही जर इमेज कोणाला सेंड करायची असेल तर सेंड बटनला क्लिक करू शकतो आपण आणि तयार झालेली इमेज कोणाला तरी आपण व्हॉट्सअपद्वारे सुद्धा शेअर करू शकतो. मला सध्या इथे शेअर नाही करायची आहे. ओके, तर या पद्धतीने आपण इमेजमधला टेक्स्ट कसा ग्रॅब करायचा, कसा काढून घ्यायचा, तर ही गोष्ट आपल्याला इथे कळाली. तसेच बेसिक ट्रेनिंगमध्ये आपण गुगल लेन्सचा वापर हे करू शकत होतो, परंतु इथे मात्र आपल्याला गुगल कीप नोट्समध्ये याच गोष्टी इनबिल्ट मिळत आहेत. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके, तर मी इथे बॅक घेतो आहे. आणखी तुम्हाला वेगळे काही ऑप्शन्स तुम्हाला दाखवायचे आहेत. इथे बघा, आपण बॅक जाऊया आणि कशा पद्धतीने आपण स्वतः इमेज नवीन क्रिएट करू शकतो, लेबल आपण क्रिएट करू शकतो, फोल्डर क्रिएट करू शकतो, त्या संदर्भात मी माहिती देत आहे. इथे 3 आडव्या रेषांना म्हणजे ड्रावर मेनूला आपण क्लिक करायचं आहे. ड्रावर मेनूला क्लिक केल्यावर बघा माझ्याकडे एवढे सारे इथे काय आहेत, लेबल्स तयार आहेत. आता हे लेबल तुम्हाला नवीन बनवायचे असतील तर इथेच बघा ड्रावर मेनूमध्ये क्रिएट लेबल नावाचा इथे एक बटन मिळतो, प्लस चिन्ह असलेला. ह्याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यावर इथे आपण पाहिजे ते नाव देऊया. इथे आपण क्लास एक्स असं काहीतरी सॅम्पल मी म्हणून इथे एक नवीन लेबल तयार करून इथे क्लिक, या राईट टिकला मी क्लिक करतो आणि बघा इथे लेबल तयार झाला. याला पुन्हा जर काही दुरुस्ती हवी असेल याच्या नावामध्ये पुन्हा या पेन्सिलच्या बटनला आपण क्लिक करून याला नावसुद्धा चेंज करू शकतो किंवा चुकीची असलेली स्पेलिंग दुरुस्त करू शकतो. आता बघा या ठिकाणी मी बॅक घेतो आणि इथे या नोट्सला मी क्लिक करतो आणि समजा ही नोट्स आपल्याला लेबलमध्ये टाकायची आहे. तर इथे समजा ही ओपन आहे आपल्यासमोर, प्लस बटनला आपण क्लिक करूया आणि इकडे 3 डॉटला क्लिक करूया आणि ॲड लेबल या बटनला क्लिक करून आपण इथे क्लास असं काहीतरी नाव दिलेला लेबल आहे तो आपण इथे शोधूया. हे बघा क्लास एक्स, मी याला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथे बॅक करायचं आहे. तर इथे बघा लेबल लागलेला आहे. तर हा लेबल आपल्याला म्हणजे इथे ही नोट्स आपल्याला सॉर्टिंग करून मिळते. भविष्यात आपण भरपूर साऱ्या नोट्स इथे तयार करत जाऊ तेव्हा आपल्याला त्या लेबलचा उपयोग होतो. जसं की बघा मी इथे अबाउट शाबाज गुरुजी लेबलला जर क्लिक केलं तर बघा माझ्याकडे अबाउट शाबाज गुरुजी लेबल असलेल्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या आपल्यासमोर इथे दिसत आहेत. ओके, बाकीच्या नोट दिसत नाही आहेत आणि मला पटकन हव्या असलेल्या नोट्स इथे शोधणं सोपं जातं आहे. इथे आणखी वेगवेगळे भरपूर सारे लेबल्स इथे लावलेले आहेत. समजा जसं की अवेअरनेस प्रोग्राम, बेसिक टेक सेव्ही ट्रेनिंग कॉन्टेंट, तर इथे मी क्लिक केलं तर या ठिकाणी बेसिक ट्रेनिंगविषयीचा कॉन्टेंट मी जो तयार केला आहे तो इथे मला दिसत आहे. तर अशा पद्धतीने भरपूर सारा कॉन्टेंट मी या ठिकाणी तयार केला आहे आणि तुम्हाला तो इथे प्रॅक्टिकली दिसत पण आहे. याचा अर्थ असा होतो की मी जे वापरतो, मला जे जमतं, मी जे करतो अनेक दिवसापासून आणि मला जे अतिशय उपयुक्त वाटतं तेच मी तुमच्यासमोर सादर करत आहे. असं नाही की कुठेतरी मला छान वाटलं मग आज छान वाटलं की लगेच उद्या एक यूट्यूब व्हिडिओ बघितला आणि मी आज तुम्हाला एक्सप्लेन करायला लागलो, असं नाही आहे. हे जर काल परवा झालं असतं तर एवढे सारे लेबल्स आणि याच्यातल्या असलेल्या सगळ्या नोट्स तिथे तयार नसत्या. तर हे काही वर्षापासून मी वापरतो आहे. त्याच्यामुळे हे सगळं मी तुम्हाला तळमळीने सांगू शकतो की हे मी वापरतो आणि हे मला अतिशय उपयुक्त पडलं आहे आणि याचा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने उपयोग करावा. ओके, तर अशा पद्धतीने आपण गुगल कीप नोट्स याचा प्रभावी वापर कसा करायचा आणि याच पद्धतीने आपण पर्सनल असिस्टंट म्हणून याचा उपयोग कसा घेऊ शकतो याविषयीची बरीच माहिती चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलेली आहे.
इथे या ठिकाणी बघा एक लोगोसारखा आयकॉन दिसतो, इथे आपण क्लिक केलं की आपला हा गुगल कीप नोट्स कोणत्या ईमेल आय डीवर आपण वापरतोय ते इथे दिलेलं असेल. तुम्ही तुमच्याकडे जेवढ्या ईमेल आय डी असतील तेवढ्या वेगवेगळ्या ईमेल आय डीवर तुम्ही याचा वापर करू शकता. याचं जे स्टोरेज आहे तर हे सर्व स्टोरेज हे गुगल ड्राईव्हवरती होत असल्यामुळे किंवा गुगलचा स्टोरेज याला आपण वापरत असतो, हे मेमरीमध्ये तुमच्या सेव्ह होत नाही, फोनमध्ये सेव्ह होत नाही, हे गुगलच्या क्लाउड स्टोरेजवर सेव्ह होतं. त्यामुळे तुमची ईमेल आय डीसोबत तुम्हाला 15 GB क्लाउड स्टोरेज मिळालेला असतो आणि हा क्लाउड स्टोरेज तुमचा इथे वापरला जातो. त्यामुळे ह्याचा उपयोग आणखी असाही होतो की आपण या ठिकाणी आत्ता नोट्स तयार केली आणि डायरेक्टली आपण डेस्कटॉपवर गेलो आणि डेस्कटॉपवर जर आपण गुगल कीप नोट्स जर ओपन केला तर आपल्याला तिथे पण हा सगळा मॅटर, सगळं लिहिलेलं, सगळ्या नोट्स, सगळं टास्क आपल्याला तिथे सुद्धा मिळतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला एखादं लिंक्स आणि काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला डेस्कटॉपवर ओपन करायच्या असतात. मग आपण काय करतो, व्हॉट्सअपवर शेअर करतो आणि व्हॉट्सअप डेस्कटॉपला ओपन करतो आणि तिकडे मग सगळ्या गोष्टी करायला लागतो. पण इथून पुढे तुम्हाला स्मार्ट वे वापरायचं आहे. गुगल कीप नोट्सवरती तुम्हाला जे काही करायचे ते करा. हे क्लाउड स्पेसवर डिपेंड असल्यामुळे तुमच्या मोबाईलला अचानक काही प्रॉब्लेम आला तर तुमचा हा सगळा महत्त्वाचा डाटा अजिबात मिस होणार नाही. तुमच्या डेस्कटॉपवर कॉम्प्युटरवरती सुद्धा तुम्हाला याला एडिटिंग करता येऊ शकतं. तुम्ही तिकडे सुद्धा याला वापरू शकता. तुमची एखादी लिंक तुम्हाला अर्जंट डेस्कटॉपवर ओपन करायची असेल तर तुरंत एक नोट्स नवीन ओपन करा आणि त्याच्यामध्ये लिंक कॉपी पेस्ट करा मोबाईलवर आणि डायरेक्टली तुम्ही डेस्कटॉपवर उघडली तर तुम्हाला त्या लिंकला क्लिक करून पाहिजे ते काम डेस्कटॉपवरती सुद्धा करणं शक्य होईल. आणि हे जे काही व्हॉट्सअप कनेक्ट व्हायला डेस्कटॉपला टाईम लागतो तर त्याच्यापेक्षाही कमी वेळेमध्ये अगदी तुरंत हे सगळं तिकडे सुद्धा तुम्हाला डेस्कटॉपवर वापरता येतं, कोणत्याही पीसीवर वापरता येतं, तुम्ही जिथे लॉग इन कराल तिथे. त्यामुळे याचा अतिशय फायदेशीर असा म्हणजे हा टॉपिक आहे की जो आपल्याला अँड्रॉईडवर अवलंबून असल्यामुळे किंवा क्लाउड बेस असल्यामुळे आपल्याला ह्याचं मेमरीमध्ये स्टोरेज न होता क्लाउडवर स्टोरेज होऊन आपल्याला पाहिजे त्या डिव्हाइसमध्ये याला वापरता येत आहे. जसं बघा आणखी एक मी तुम्हाला शेवटचा उपयोग दाखवतो. जसं की तुम्हाला या ठिकाणी एक मी नवीन नोट्स ओपन केलेली इथे तुम्हाला समोर दिसत आहे. इथे प्लस बटनला क्लिक केल्यावर जेव्हा आपण एखाद्या टूरवर गेलेलो असतो, कुठेतरी फिरायला गेलेलो असतो आणि तिथले काही आपण फोटो काढतो आणि फोटो काढल्यावर आपल्याला तो फोटो नेमकं कोणत्या ठिकाणी आणि काय त्याचं वर्णन आहे हे आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून आपण टेक अ फोटो या बटनला जर क्लिक केलं तर चालू तुम्ही फोटो समजा चालत असताना, फिरत असताना फोटो काढला आणि फोटो काढला की लगेच तुम्हाला खाली व्हॉईस टायपिंग चालता त्याच्यासोबत मोबाईलसोबत बोलून त्या फोटोच्या खाली नोट्ससुद्धा तुमच्या तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ जसं मी इथे करून दाखवलं एक शॅम्पल, फक्त हे शॅम्पल गॅलरीतल्या इमेजसोबत मी खाली टेक्स्ट लिहिलेलं आहे. तसं तुम्ही चालूच काढलेल्या फोटो इथे क्लिक होईल आणि त्याच्या खाली तुम्ही बोलून एकमेकासोबत चालत असताना सुद्धा तुमच्या नोट्स तयार होतात आणि सोबतच तुम्हाला ह्याचा एक अल्बम बनवण्यासाठी फार उपयोग होतो. कोणत्या ठिकाणी तुम्ही फोटो कॅच केला आणि त्याच्या फोटोच्या ठिकाणाविषयीची थोडक्यात काही माहिती इथे तुम्ही चालता बोलत टाईप करू शकता. तर अशा पद्धतीने आपण टूरला गेल्यावर सुद्धा याचा खूप जास्त उपयोग करू शकतो. ह्याची डेट्स वगैरे सुद्धा ॲड करू शकतो किंवा इथे तुम्हाला रिमाइंडरसुद्धा लावता येतो. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये करता येतात. तर तुम्हाला आजचा हा टॉपिक नक्कीच आवडला असेल आणि हा पर्सनल असिस्टंट म्हणून वापरण्याचा नवीन टूल तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे आणि भविष्यात तुम्ही ह्याचा पुरेपूर उपयोग करा. मी माझे असणारे सर्व ब्लॉग्स, सर्व इतर महत्त्वाची माहिती, मोठ्या कंटेंट्स, सर्व गोष्टी मी या ठिकाणी आधी पूर्वतयारीसाठी गुगल कीप नोट्सचा वापर करतो आणि पूर्वतयारी माझी एक स्वतःची एक डायरी असल्यासारखा हा कीप नोट्स मी वापरतो. कारण डायरीमध्ये आपण अशाच कच्च्या नोट्स आपण लिहित असतो, आठवलेल्या कविता, आठवलेले ब्लॉग्स, आठवलेले लेख्स, मनात आलेले विचार, आणखी वेगवेगळे भरपूर साऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी डायरीमध्ये जशा नोंद करतो तशाच प्रकारे या कीप नोट्समध्ये अगदी सहजरित्या करता येतात आणि त्या बोलून टायपिंग होत असल्यामुळे आपल्याला टायपिंगची मेहनत पडत नाही आणि एकदम प्रिंटेड नोट्स आपल्याला तयार होतात आणि सोबतच आपण ह्याला क्लाउडवर सेव्ह करत असल्यामुळे आपला मोबाईल किंवा आपली आयडिया, आपल्या टेक्निक्स, आपल्या आलेले थॉट्स, विचार आपण या ठिकाणी डायरेक्टली सेव्ह करतो. तर इथे कुठेही सेव्ह बटन तुम्हाला दिसणार नाही कारण हे ॲटो सेव्ह मोडवर चालतं. तुम्ही एक शब्द जरी टाईप केला आणि डायरेक्टली मोबाईलच्या बाहेर आलात तरी ते सेव्ह झालेलं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा इथे कुठेही तुम्हाला सेव्ह बटन दिसणार नाही. हे टोटल ॲटो सेव्ह आहे. तुम्ही जसं बोलाल टायपिंग कराल ते ॲटो सेव्ह होत राहणार. त्यामुळे तुमचा एकही शब्द या ठिकाणी डिलीट होणार नाही, मिस होणार नाही.
तर तुम्हाला हा टूल खूपच उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल, तर तुम्हाला हा वापरायला सुरुवात करायची आहे. वापरल्यानंतर त्याचे जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला खाली जे काही तुम्हाला टास्क दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुम्ही प्रत्यक्ष वापरा आणि याचा आनंद तुम्ही ग्रुपमध्ये चॅटिंगच्याद्वारे आणि तसेच टास्कमध्ये फोटो किंवा चॅटिंग करून सुद्धा शेअर करू शकता. तर आजचा हा टॉपिक पर्सनल असिस्टंट बनवण्याचा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि हा गुगल कीप नोट्स तुम्हाला समजला असेल तर सराव केल्यानंतर तुम्हाला आणखी जास्त शार्पनेस यामध्ये येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही जरूर याचा उपयोग कराल, वापराल आणि याची आयुष्यामध्ये भरपूर सारी मजा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी हा भाग इथेच मी संपवतो. सर्वांना नमस्कार.